पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रवास याही वर्षी खडतर होणार असल्याचे समोर आलंय। कारण शेगाव ते पंढरपूर मार्गावरून वारकऱ्यांच्यासाठी बनलेल्या पालखी मार्गावरून चालणं खडतर बनलंय। महामार्गाचं काम जागोजागी रखडलं असून वारकऱ्यांसोबतच नागरिकांनाही त्रासाला सामोरं जावं लागतंय। लोकप्रतिनिधींनी वारी सुरू होण्याआधी खड्डे बुजवावेत अशी मागणी वारकरी करतायत। पंढरपूरची आषाढी वारी जी आहे ती काही दिवसावरती येऊन ठेपलेली आहे आणि प्रशासन यासाठी सज्ज जरी झालेलं असलं, मुख्य मात्र पालखी मार्ग जो आहे तो पालखी मार्ग निकृष्ट दर्जाचा आहे। गेल्या 10 वर्षापासून या पालखी मार्गाचं काम सुरू आहे। मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावरती आपण बघू शकतो, मी बीड जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमावर्ती भागावरती मांजरा नदीच्या पुलावरती आहे आणि गेल्या 10 वर्षापासून या कामाची अवस्था जैसे तीच आहे। या मार्गावरून साधारणतः 200 दिंड्या ज्या आहेत त्या पश्चिम महाराष्ट्रात पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जातात। नितीन गडकरी यांचं दिवा स्वप्न होते की हा पालखी मार्ग बनवावा। शेगाव ते सांगोला अशा पद्धतीत हा पालखी मार्ग बनवलेला आहे। मात्र पालखी मार्गाची दुरावस्था जी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेली आहे। लोकप्रतिनिधी असतील यांचं लोकप्रतिनिधी सुद्धा दुर्लक्ष या निमित्तानं आणि होत आहे। याचा सगळा मुख्य त्रास शेतकरी असेल किंवा दिंडीतले चालणारे पायी वारकरी असेल त्यांना सुद्धा होतोय। बघा, शेतकरी काय नेमका त्रास होतो तुम्हाला? येता जाताना रोडला आणि येताना जाताना शेतकऱ्याला खूप त्रास होतो। त्या जवळपास ह्या मार्गाला होण्यासाठी जवळपास 2 ते 3 वर्ष होत आले। होणारे म्हणतात, असं नुसतं होतायच असं म्हणतात, पण रोड काय होणार झाला, कोण काय लक्ष देणार आणि येता जाता दुर्घटना घडायला लागल्यात। आणि येणारे वारे असतील, अगर समजा तिकडून येणारे केचकून येणारे बाजारासाठी माणसं वगैरे ही जी आहेत त्यांना खूप त्रास आणि दुर्घटना घडत सांगतात। काय सांगाल मला, शेतकरी तुमच्या काय त्रास होते मार्गाचा? मी एक शेतकरी आहे। मी सध्या आंबे जगून अपडाऊन करतो इथं। दर 1-2 दिवसानं अपडाऊन करतो। येते वेळेस इतकं अचानक एकमेकाच्या गाड्या एकमेकात धडकणे, पाठीचं कंबर जाणे, असे बरेच कित्येक वेळेस तर काही लोकांना ऍडमिट व्हावं लागलं। काम चालू होऊन याला 5 वर्ष झालं। काम असंच अपूर्ण आहे। काम अपूर्ण असल्यामुळं बीड आणि उस्मानाची ही एक मोठी अशी इथून मोठी बाजारपेठ आहे। केचकल्ले लोक कळमला बाजारला येतात आणि कळमचे लोक किंवा बीडचे लोक उसारला येतात आणि उसाचे लोक बीडला जातात। तर ही सगळ्यात मोठा पूल व ही जी आहे रोड हा पंढरपूर मार्गाचा आहे। इथून सगळ्यात मोठ्या ही वाहल्या जातात दिंड्या। सागर जाधव सह बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव, कळंब।